डीजे दुसरा माईक द्या ना अश्विन, माईक घेऊन ये. माईक डीजे वाला. विनंती आहे, प्लॅस्टिकच्या बाटल्या कोण इथून घेऊन जात असेल, पाणी पित असेल तर कचऱ्याच्या डब्यामध्ये टाका, इकडे तिकडे टाकू नका. राहुल सय्यद यांना विनंती आहे स्टेजवर स्थानापन्न व्हावे. राहुल सय्यद आमचे मित्र राहुल सय्यद यांना विनंती आहे स्टेजवर स्थानापन्न व्हावं. सर्व मित्रमंडळी विनंती आहे, गौरव आजू जेवढे आमचे मित्र आहेत सर्वांना विनंती आहे की स्टेजवर येऊन बसावे. खाली ऊन जास्त असेल तर तुम्हाला त्रास होईल तर स्टेजवर येऊन बसू शकता. सज्ज झालेला आहे आणि वाईट काय रे बाबा, व्हाईट बॉल. अटीतटीचा सामना आहे. सेक्टर 24 विरुद्ध सेक्टर 20. हा सुद्धा सामना रंगीन होऊन जाणार आहे. याच्या पुढचा सामन्यावाल्यांनी तयार राहा. सेक्टर 28 विरुद्ध सेक्टर 6. घण्या कचरा तर मॅचला सुरुवात. हॅलो 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 चेक. तर गेम ऑन मॅचला होती सुरुवात. पहिले दोनही चेंडू मैदानावरती आपण पाहिलं तर अवांतरने सुरुवात मात्र मैदानावरती जरूर केली जाते. गोलंदाज प्रज्वल. चला सेक्टर 20 संघ 12वा खेळाडू पाठवा. पहिले दोनही चेंडू अवांतर मैदानाच्या आतमध्ये इथे टॅप करण्याचा प्रयत्न. चेंडूला रनआउटची संधी. डायरेक्ट हिट तर झालाय, परंतु प्रत्येक डायरेक्ट हिट हा रनआउट नसतो मित्रांनो. फलंदाज सिद्धेश सुरक्षित आपल्या पॉपिंग क्रीजमध्ये पोहोचताना पण नक्कीच पाहू शकाल. फलंदाज सिद्धेश आपल्या डावाची सुरुवात या वेळेस करताना आपल्याला पाहायला मिळतो 1-0. तर टीमला मात्र घेऊन जातोय बिनगडी बाद 3च्या घरामध्ये. एका चेंडूच्या समाप्ती अखेर बिनगडी बाद 3 ही धावसंख्या सध्या धावफलकावरती येताना आपण पाहतोय. पहिले दोन अवांतर चेंडू आणि त्यावेळेस ही लिगल डिलिव्हरी मात्र देऊन जाते ती एक धाव बॅटिंग करणाऱ्या टीमला. इथे गॅपमध्ये चेंडू आहे. रनआउटचा खतरा आणि इथून मात्र माघारी परतावं लागेल. फलंदाज आपण पाहिलं तर विघू बॅक टू दी पवेलियन. डॉट बॉल एक व्हाईट बॉलच्या नंतर लगेचच कमबॅक करतोय गोलंदाज. इथे देखील टॅप करण्याचा प्रयत्न आणि याच दरम्यान आपण पाहिलं तर सिंगल मात्र मैदानावरती पूर्ण केली जाते. चेंडू आतापर्यंत पाहिले या ओव्हरमधले तर झाले ते मात्र 4 चेंडू झालेले आहेत आणि धावफलकावरती धावसंख्या आपण पाहतोय ती मात्र 5. शेवटच्या 2 चेंडूंचा खेळ बाकी. पाहूया एखाद दुसरा मोठा फटका लगवला जाईल का या शेवटच्या 2 चेंडूंवरती. फलंदाज सिद्धेशच्या बॅटमधनं कट करण्याचा प्रयत्न. चेंडू बॅटमध्ये संपर्क चांगला नाहीये. डॉट बॉलची समाप्ती. निर्धाव चेंडू. इथे मात्र धावफलक स्थिरावतोय फक्त आणि फक्त 5 धावा धावफलकावर. पुढचा बॉल ते चेक करण्याचा प्रयत्न गोलंदाज प्रज्वलच्या माध्यमातून. शेवटचा बॉल या ओव्हरचा. सन्मान दिला गेलाय. सन्मान देण्याऐवजी काहीच नव्हतं. पाहिलं की थोडंसं आक्रमक षटक आहे आणि अशा वेळेस मात्र सन्मान देण्याचं काम सन्मान देण्याचं काम मात्र मैदानावरती जरूर करण्यात येते.
इथून जर आपण पाहिलं तर पहिल्या ओव्हरचा खेळ मात्र समाप्त झाला आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीअखेर टीमची एकंदर धावसंख्या आपण पाहिली तर धावफलकावरती धावसंख्या आपण पाहतोय ती मात्र एक गडी बाद 5 धावा बाद होणारा फलंदाज वेगू वैयक्तिक 0 या धावसंख्येवरती तो बाद होतोय. नवीन गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये शुभमच्या हातामध्ये चेंडू सुपूर्द केलाय. टीमकडून सांघिक स्वरूपाचं दुसरं आणि स्वतःचं पहिलं षटक आणि गोलंदाज शुभम आपण पाहिलं तर अगदी पहिलाच बॉल आव्हांतरने सुरुवात मात्र मैदानावरती करताना आपल्याला बघायला मिळतोय. पुढचा बॉल बाटीची खडा घेऊन यावेळेस मात्र जाईल डिक्लेरेशन झोन मध्ये एका धावेकरिता. एक धाव या बॉलवरती देखील मिळतीये. एका धाव्याने टीमचा धावफलक पुढे सरकेल, जाऊन पोहोचेल 7 धावा फलकावर. 7 ऑन द बोर्ड. दुसऱ्या षटकाचा खेळ प्रगतीपथावरती आहे. एक बॉल झालेला दुसऱ्या ओव्हर मधला. इथे पुन्हा एकदा व्हाईट बॉलचा इशारा पंच करत असताना एक चांगला एक खराब, एक चांगला एक खराब अशी गोलंदाजी अगदी मागच्या मॅच पासून आपल्याला धावफलकावरती मात्र बघायला मिळतीये. हा बॉल पुन्हा एकदा इथे आपण पाहिलं तर जरूर अवांतर स्वरूपाचा मैदानावरती टाकला जातोय. बॅक टू बॅक 2 अवांतर चेंडू मैदानावरती. गोलंदाज आपण पाहिलं तर शुभम यांच्या माध्यमातून हाताळण्याचं काम जरूर केलं जातंय. पुन्हा एकदा वाईट बॉल. जास्तीत जास्त धावा ह्या वाईटच्या झालेल्या आहेत. अजूनपर्यंत एकही चौकार नाही, एकही षटकार नाही, परंतु 10 धावा चौकार नाहीये, माफ करा, परंतु 10 धावा धावफलकावर ज्यामध्ये भरपूर धावा या वाईटच्या आपण पाहतोय. इथे चेंडूला खोदून काढण्याचा प्रयत्न होता. चेंडूने बॅटमध्ये संपर्क चांगला नव्हता, परंतु एक धाव मिळेल एवढी ताकद त्या फटक्यामध्ये आपल्याला बघायला मिळाली. एका धाव्याने टीमचा धावफलक मात्र पुढे सरकतंय. इथे देखील आपण पाहिलं तर जरूर व्हाईट बॉलचा इशारा मैदानावरती केला जातोय. एक चांगला एक खराब लगेचच टाकण्याचं काम गोलंदाज मात्र मैदानावरती करतायत. बॉलर स्पॅक ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. चेंडू बॅट मध्ये चांगला संपर्क इथे मात्र साधता येत नाहीये. हॅलो, कबड्डी मॅन यांचं स्वागत आहे. तर यावेळेस नवीन फलंदाज तन्वी मात्र मैदानाच्या आतमध्ये 4 चेंडू झालेले आहेत. पुढचा बॉल प्लेस करण्याचा प्रयत्न. इथे चूक घडतीये. डायरेक्ट थ्रो करणं गरजेचं होतं, परंतु तिथे मात्र ओव्हर थ्रोच्या माध्यमातून आणखीन एक धाव मिळतीये. बॅटिंग करणाऱ्या टीमला एकूण धावांचा जर का विचार केला त्या 2च्या मदतीने टीमचं धावफलक मात्र जाऊन पोहोचते 14. शेवटचा चेंडू या ओव्हरचा. इथे देखील टॅप करण्याचा प्रयत्न, परंतु निर्धाव आहे. चांगलं षटक हाताळलं गेलं गोलंदाज शुभम. लांब लचक षटक होतं, परंतु मोठा फटका पहिल्या 2 षटकांमध्ये तर लगवता आलेला नाहीये. 2 षटकांचा खेळ समाप्त झाला.
एकूण धावांचा विचार केला धावफलकावरती तर धावफलकावरती धावसंख्या येते 14 आणि या संपूर्ण स्पर्धेचा विचार केलात मित्रांनो विशेष आकर्षण या संपूर्ण स्पर्धेचं तर नुकतीच जी टेनिस क्रिकेट विश्वातली एक मोठी स्पर्धा पार पाडली ग्रामीण धमाका बिग बॅश त्या स्पर्धेमध्ये ज्या प्रकारच्या ट्रॉफीज मात्र ठेवल्या गेल्या होत्या अगदी त्याच प्रकारच्या ट्रॉफीज या संपूर्ण स्पर्धेमध्ये दिले जाणार आहेत या साई चषकाच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं दिल्या जाणार आहेत नवीन गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच पियुष मैदानावरती चला पडदा सोडायचंय पडदा सोडून उभे राहा व्हाईट टी शर्ट पडदा सोडा येस थँक्यू इथे फलंदाज मात्र बाद असेल तन्मय तर नवीन फलंदाज आपण पाहिलं तर सझील मात्र मैदानाच्या आतमध्ये येताना आपण पाहतोय एका पाठोपाठ एक फलंदाजांची गळती सुरू आहे सेक्टर 20 संघाकरिता ते थांबायचं नाव मात्र घेत नाहीये सेक्टर 24 संघ चांगलं दमखम दाखवून या मैदानावरती उतरलाय यावेळेचा बॉल देखील समजत नाहीये चेंडू बॅटमध्ये संपर्क साधता येत नाही सुरुवात जबरदस्त केली होती प्रज्वलने त्या सुरुवातीमध्ये सातत्य ठेवण्याचं काम गोलंदाज शुभम आणि सध्या आपण पाहिलं तर गोलंदाज पियुष यांच्या माध्यमातून केलं जात आहे पुढचा बॉल पुन्हा एकदा बाटीची कडा आणि बॉल मात्र जाईल डिक्लेरेशन झोन मध्ये एका धावेकरिता चला 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 मॅच सुरू करायची आहे चला सेक्टर 6 आणि सेक्टर 28 संघ उपस्थित असाल तर आपल्याला विनंती आहे टॉस साठी संपर्क साधा इनिंग्स ब्रेक मध्ये आपल्याला टॉस करून घ्यायचा आहे यावेळेसचा बॉल पुन्हा एकदा खोदून काढण्याचा प्रयत्न परंतु निर्धाव चेंडू आहे डॉट बॉलची समाप्ती धाव फलक स्थिरावलंय 15च्या घरामध्ये फक्त आणि फक्त 15 धावा झालेल्या आहेत इथून आक्रमण तुम्हाला करावं लागेल परंतु क्लीन बोल्ड काय कमालीची गोलंदाजी मैदानावरती सुरू आहे तर 5 चेंडू झालेले आहेत आणि तब्बल धावा संख्येवरती 15 धावा फक्त आणि फक्त तर नक्कीच नेरूळ गावचा अभिमान म्हणून ओळखला जाणारा अर्पित मात्रे जो सध्या आपण पाहिलं तर MCA अंडर 25 च्या माध्यमातून आपला सराव घेत असताना आपल्याला पाहायला मिळतोय तो आलाय मैदानाच्या आतमध्ये खूप खूप शुभेच्छा असेल या संपूर्ण साई चषकाच्या माध्यमातून अर्पित आपल्याला व्हाईट बॉल मैदानाच्या आतमध्ये एकही गोलंदाजाच्या संपूर्ण दिवसभरामध्ये झाला नाही ज्याने एक षटक टाकलंय आणि त्या षटकामध्ये एकही आव्हानदार चेंडू त्याने टाकलेला नाहीये हा रेकॉर्ड कोणता गोलंदाज तोडेल हे पाहणं गरजेचं प्रत्येक गोलंदाजाने किमान एक किंवा एकपेक्षा जास्त व्हाईट बॉल आपल्या एका षटकामध्ये हाताळताना आपल्याला पाहायला मिळाला आहे गोलंदाज पियुषने 5 चेंडू चांगले टाकले परंतु शेवटच्या चेंडूसाठी 2 व्हाईट बॉल तो हाताळतोय इथे गॅप मध्ये चेंडू आहे आणि गोळीच्या वेगानं बॉलला धाडले सीमारेखा पार चौका चला 3 षटकांचा खेळ समाप्त झाला धाव फलकावरती धावसंख्या ती मात्र 21 शेवटच्या षटकासाठी गोलंदाज हर्षद उर्फ गोटे या नावाने प्रसिद्ध खेळाडू मैदानाच्या आतमध्ये पहिला बॉल खोदून काढण्याचा प्रयत्न फेकी अतिशय खराब
आणि तेच कारण मित्रांनो की सिंगल मात्र वेगाने मैदानावरती पूर्ण केली जाते. एक धाव इथे वेगाने पूर्ण केली. 22 पर्यंत धाव फलक गेलं. अर्पित मात्रे आलाय पुन्हा एकदा स्ट्रायकिंग एंड वरती. इथे गुड जज्ड, पण पहिला तर व्हाईटचा इशारा पंच करत असताना अवांतर चेंडू पंच सांगतायत. पॅडलाईनला बॉल आढळतोय आणि त्यानंतर आपण पाहिलं तर जाईल डिक्लेरेशन झोन मध्ये. चला डायरेक्ट बॉल बाहेर गेला असं पंच सांगतायत. मग वन डिक्लेअर असेल की नाही. हे बघा कमिटीचा निर्णय आहे. डायरेक्ट लागून अंगाला लागून गेला तर वनडीच घोषित होणार आहे. हे निर्णय काही जे आहेत म्हणून ठेवलेले आहे. वनडी आहे, तुम्हालाच नाही सर्वांना सेम नियम आहेत. अरे नियम नाही आहे, सेक्टर 18चा आहे. ओके, काहीच प्रॉब्लेम नाही. नियम फक्त कमिटीने ठेवलेले आहेत. जे इकडे सेक्टर 18 PL ला खेळतात तसंच ठेवले, बाकी काही विषय नाही आहे. फक्त एकच नवीन ॲड झाला, 9 ला 6 नट आहे. धन्यवाद सहकार्य केल्याबद्दल. तर इथे आपण पाहिलं तर फलंदाज अर्पित देखील बाद होतोय. एकूण चेंडूंचा विचार केला तर 3 चेंडू मैदानावरती झालेले आहेत. तू चल मैं आया अशी गत एका पाठोपाठ एक फलंदाजांची गळती मात्र मैदानावरती सुरू होताना आपण मात्र नक्की पाहतोय. चेंडूंचा विचार केला तरी या षटकातले चेंडू झाले 3. अजून देखील 3 चेंडूंचा खेळणं बाकी. नवीन फलंदाज भावेश सलामीला आलाय. शैलेश, परंतु मी म्हणेल 3 पेक्षा जास्त चेंडू अद्याप देखील तो खेळू शकलेला नाहीये. पहिल्या बॉलवरती सिंगल घेतोय, नॉन स्ट्रायकिंग एंडला थांबतोय, परंतु स्ट्राईक त्याला मात्र मिळतच नाहीये. शेवटचे 3 चेंडू पाहूया शैलेशला कधी स्ट्राईक मिळेल आणि तो कशा प्रकारची खेळी मैदानावरती साकारेल. सिंगल आली या बॉलवरती देखील. या सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते. आपण पाहिलं तर 25 धावा धाव फलकावरती आणि अजून जर पाहिलं तर 2 चेंडू हे शेवटचे 2 चेंडू मैदानावरती शिल्लक आहेत. आडव्या बॅटने हा फटका सजवण्याचा प्रयत्न. सिंगल आली मैदानाच्या आतमध्ये. 1 धाव, एकापेक्षा जास्त इथे देखील काही नसेल. 26 वरती जाऊन पोहोचले धाव फलक. शेवटचा बॉल या ओव्हरचा, पाहूया काय करेल. या षटकातला हा शेवटचा चेंडू आणि इथे आपण पाहिलं तर जरूर बॉल जातोय
नाही आहेत. हॅलो 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 माईक. हॅलो चेक. चला अजून देखील काही संघ टॉस साठी आलेले आहेत. विनंती असेल आपण टॉस साठी यायचंय. सेक्टर 6 संघाचे संघांना आलेले आहेत. मी विनंती करेन सेक्टर 28 आले. चला टॉस करून घ्यायचंय. या सेक्टर 6 संघ तिथे चालणार नाही, मैदान इथे यायचं पण. चला 28चा बने असा बने राहुल दादा टॉस करून घ्या. पहिला बॉल टॅप करण्याचा प्रयत्न होता. तिथे आपण पाहिलं जरूर निर्धाव चेंडू मैदानावरती येतोय. प्रयत्न अतिशय सुरेख मित्रांनो. आदित्य यावेळेस मैदानाच्या आतमध्ये. हा चेक. सेक्टर 28 करणार आहे का इथे? टॉस विन घोषित करूया. सर्व नियम सेम ठेवूया. सेक्टर 6 वरनं वारंवार कॉल दिलेला आहे. मग मगापासून सांगतोय ना. ठीक आहे. चला टॉस उडून घ्या. टॉस दे ना. अजय नवले यांच्या हस्ते टॉस उडून घ्या. हे घे. चला टॉस होत आहे. अजय नवले यांच्या हस्ते रनआउट झालेला आहे गोट्या. तर यावेळेस नवीन फलंदाज मैदानात फलंदाजीसाठी आपण पाहिलं तर येतोय. नक्कीच रनआउट झालं. मॅच कधी पण चेंज होऊ शकते. विश्वजित नक्कीच एक चांगला फटका होता. स्वतः त्यांच्या नॉन स्ट्रायकिंग एंडच्या फॉलो थ्रू मध्ये चेंडू अडवला आणि तिथून दूर त्यांची विकेट देखील गेली. परंतु प्रज्वल आलाय फलंदाज. इथे पाहिलं तर काय कमालीची फलंदाजी आहे गोलंदाज सिद्धेशच्या माध्यमातून. पहिल्या इनिंग मध्ये बॅटिंगला मी पहिला बॉल पासून आला परंतु जास्त चेंडू खेळायला नाही. परंतु गोलंदाजीमध्ये 4 चेंडू टाकलेत फक्त आणि फक्त 1 धाव खर्च करतोय यावेळेस मैदानामध्ये. पुन्हा एकदा केलं चेंडूला रनआउटची संधी देखील होती आणि बॉल हात लागली. विकेट चेंडू. हा ग्रीन डीजे मास्टर थोडं माईकचा सेटिंग करा. ग्रीन माईक कट होतोय भरपूर. डीजे मास्टर चेक. हॅलो. तर नक्कीच सिंगल आली या वरती. पियुष जोपर्यंत आहे तोपर्यंत एक निश्वास घेऊन हा संघ मात्र मैदानावर असेल. इथे चांगला चेंडू परंतु पंचांचा इशारा वाईट बॉल. अवांतर इशारा पंच मैदानावर देत आहेत. अवांतर धावसंख्येमध्ये भर पडतीये. टीमची धावसंख्या इकडे मात्र सरकतीये जाऊन 3 धावा फलकावरती.
तर गोलंदाज दीपक उर्फ पा मैदानाच्या आतमध्ये आलेला एक लांबलचक रनअप आहे आणि या रनअपने मात्र गोलंदाजी कशा प्रकारची करेल. पहिला बॉल खोदून काढण्याचा प्रयत्न, गरंगा ट्रॅव्हल करतोय वाईट लॉंग ऑफच्या रिझन मधून सीमारेखा पार, 4 धावांसाठी इथे येतोय. नक्कीच अगदी पहिल्या बॉलवरती चौकार येताना पाहायला मिळाला आहे. स्वागत केलं जात आहे दीपकचं 4 धावेनिशी. पुन्हा एकदा मित्रांनो काय कमालीचा फटका आहे, पाहावं आणि पाहतच राहावं. इतका सुंदर जमिनीला घासत पुसत गुदगुल्या करत बॉल सीमारेखा पार. झाल्यानंतर आपण गाणं लावायचं, एक विनंती करतो तुम्हाला, मध्येच गाणे लावू नका. दीपक वरती आक्रमण चढवलंय, बॅक टू बॅक 2 चौकार, टीमची एकूण धावा संख्या 11 धावा धावफलकावरती. आता मात्र 16 चेंडू आणि 20 धावांची गरज इथून या मॅच मध्ये. बॅक टू बॅक 2 चौकार मैदानावरती लगवले गेले. तिसरा चेंडू घेऊन येईल गोलंदाज दीपक. आणि इथे आपण पाहिलं तर जरूर आव्हांतरचा इशारा पंचांनी मैदानावरती केलाय. व्हाईट बॉलचा सिग्नल येतोय. व्हाईटच्या मदतीने टीमची धावा संख्या 12 वरती जाऊन मात्र नक्कीच पोहोचतीये. पुन्हा एकदा व्हाईट +1, एकूण 2 धावा या बॉलवरती मिळताना जरूर आपण पाहतोय. तर नक्कीच इथे आपण पाहिलं तर जरूर बॅक टू बॅक व्हाईट बॉल्स मैदानाच्या आतमध्ये. व्हाईट +1 च्या मदतीने टीमची धावा संख्या 14 वरती जाऊन पोहोचते. पुन्हा एकदा टॅप केला गेला चेंडूला. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी, परंतु इथे निर्धाव चेंडूची सांगता मैदानावरती निर्माण केली जाते. डॉट बॉल पंचा इशारा करत असताना 3 चेंडू आणि 14 झालेले आहेत. इथे आपण पाहिलं तर सिंगलच्या मदतीने जवळपास निम्मा प्रवास हा संघ पूर्ण करतोय. 15 धावा झालेल्या आहेत धावफलकावरती. तर इथे पुन्हा एकदा निर्धाव चेंडू येतोय मैदानावरती. चांगली चपळाई फलंदाज पियुषची मात्र मैदानावरती बघायला मिळते. धावफलकावरती 15 धावा झालेल्या. त्या षटकातले शेवटचे काही चेंडू शिल्लक. गोलंदाज पा. इथे देखील वाईड बॉलचा इशारा मैदानाच्या आतमध्ये आणि वाईड +1, एकूण 2 धावा या बॉलवरती. धावा संख्येचा विचार केला तर 17 धावा झालेल्या आहेत. शेवटचा चेंडू इथे मात्र बाकी असेल. आपण पाहू शकता लास्ट बॉल काय घडलं जाईल पाहणं गरजेचं. आणि इथे काय घडतंय मित्रांनो मैदानाच्या आतमध्ये. खराब क्रिकेटचं प्रदर्शन सेक्टर 20 या संघाच्या माध्यमातून आपण पाहू शकाल आणि त्याचाच परिणाम. बॉल जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार.
2 षटकांचा खेळ समाप्त झाला. 21 धावा धावफलकावरती. उर्वरित 2 षटकांचा खेळ बाकी आणि विजयासाठी फक्त आणि फक्त 10 धावांची गरज. गोलंदाजीच्या बोल्यावरती भावेश आलाय. भावेशचा पहिलाच बॉल ऑन साईडला वळवण्याचा प्रयत्न आणि तिथे मात्र वेगाने एक धाव पूर्ण केले ते फलंदाज पियुष आणि शुभम यांच्या माध्यमातून. पियुषचं कौतुक करावं लागेल. मागच्या मॅचमध्ये देखील धमाकेदार परफॉर्मन्स, मॅन ऑफ द मॅचचा हकदार ठरला होता आणि या मॅचमध्ये देखील आपण पाहिलं तर अगदी त्याच प्रकारचा खेळ तुझ्या बॅटमधून येताना आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाजी देखील चांगली केली होती आणि यावेळेस आपण पाहिलं तर फलंदाजी देखील त्याच दर्जाचे खेळाडू करताना. इथे टॅप केलं गेलं चेंडूला. क्षेत्ररक्षक आहे. एकच धाव. तर इथे देखील आपण पाहिलं तर जरूर सिंगल येते. पहिले 3 चेंडू आणि 3 चेंडूंवरती सिंगल. 24 धावा झालेल्या आहेत. अजून देखील 7 धावांची गरज असेल. 9 चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये. हा बॉल इथून अशा प्रकारच्या गोलंदाजीची गरज आहे. अतिशय चांगला चेंडू भरपूर वेळेनंतर हाताळताना आपण पाहतोय गोलंदाज भावेशाला. भरपूरशा कालावधीनंतर एक डॉट बॉल. 4 चेंडू आतापर्यंत टाकले. 4ही लिगल डिलेव्हरी, ज्यामध्ये 3 सिंगल खर्च केल्या आणि 1 चेंडू मात्र डॉट देतोय भावेशचा. चेंडू शिल्लक येते इथून पुढे 8 आणि धावा करायच्यात मॅच जिंकण्यासाठी 7. अद्याप देखील 1 चेंडू जास्त या वेळेस मैदानावरती गरजेपेक्षा. इथे टॅप केलं गेलंय चेंडूला. सिंगल मात्र मैदानावरती पूर्ण. सिंगलच्या मदतीने 25 पर्यंत जाऊन धावफलक विसवत आहे आणि उर्वरित समीकरण पाहिलं तर येणारे चेंडू 7 आणि विजयासाठी 6 धावांची गरज. 7 चेंडू आणि 6 धावा. 5 चेंडू टाकलेत. एकही एक्स्ट्रा आतापर्यंत गोलंदाज भावेशच्या माध्यमातून जरूर आपल्याला बघायला मिळालेला नाहीये. बघूया शेवटचा बॉल लिगल टाकेल का. पहिला गोलंदाज ठरेल का ज्याच्या माध्यमातून कोणत्याच प्रकारे एक्स्ट्रा धावा खर्च केल्या नाही. आणि यस, पहिला गोलंदाज आजच्या दिवसातला याने एकही एक्स्ट्रा स्वरूपाची धाव आपल्या गोलंदाजीमध्ये खर्च केलेली नाहीये. 3 षटकं समाप्त झालेत आणि 3 षटकांच्या समाप्ती अखेर धावफलकावरती धावसंख्या झाली आहे 26. उर्वरित समीकरण पाहिलं तर येणारे 24 चेंडू, 6 चेंडू आणि विजयासाठी 5 धावांची गरज. तर इथून आपण पाहिलं तर येणारे 6 चेंडू आणि विजयासाठी 5 धावांची गरज आहे. नवीन गोलंदाज सजील मात्र मैदानाच्या आतमध्ये. होया कशा प्रकारची कामगिरी करतो. मागचं षटक अतिशय उत्तम भावेशने हाताळलं. फक्त 5 धावा दिल्या त्या ओव्हरमध्ये आणि ते सजील. पहिलाच बॉल सजीलचा आणि काय घडतंय. अतिशय खराब क्षेत्ररक्षण आणि बॉल जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी मिळतोय चौकार.
काम झालं होतं परंतु नंतर पायाला लागून चेंडू तिकडे गेलाय, चौकार आलाय. आता 5 चेंडूंमध्ये फक्त एका धावेची गरज आहे. आणि ती धाव आली आहे अवंदरच्या माध्यमातून. विजेत्या संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. सेक्टर 24 संघ आणि हार्डलक सेक्टर 20, सेक्टर 24 संघ थोड्या वेळाने पुन्हा एकदा पण मॅच साठी यायचं. चला मैदानात उतरा.